नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्या युट्यूब चॅनलचं नाव आहे MCC. तर बाळांनो, आपण 10वीची बॅच रन केलेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा आपल्या बॅचला भरभरून प्रतिसाद भेटलेला आहे. त्यामध्ये आपण विज्ञान, त्याच्यानंतर काय बेटा मॅथमॅटिक्स आणि तुमचं काय बेटा इंग्लिश, हे 3 विषय व्यवस्थितरित्या स्टार्ट केलेले आहेत आणि तिन्ही विषयाला भरभरून प्रतिसाद भेटलाय. ओके, तर बाळांनो, आजचं जे लेक्चर आहे आपलं, हे लेक्चर कशाचं आहे बेटा? सायन्सचं आहे. आणि सायन्सच्या लेक्चरमध्ये आपण जे स्टार्ट केलेली आहे तुमची रसायनशास्त्र, म्हणजेच काय बेटा केमिस्ट्री. तर केमिस्ट्री शिकवत असताना आपण जो टॉपिक स्टार्ट केलेला आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, त्यामध्ये हे आपलं 3रं लेक्चर आहे. आणि 3ऱ्या लेक्चरमध्ये आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह नावाची कॉन्सेप्ट काय करणार आहोत? क्लिअर करणार आहोत. म्हणजेच लक्षात घ्या, ही कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट का आहे? आतापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या तेवढ्या एक्झाम मध्ये वर्षामध्ये 2 एक्झाम होतात, त्या एक्झाम पैकी एका एक्झामला 100% हा काय पडतो बेटा? टॉपिक परीक्षेला विचारला जातो. म्हणून तुम्हाला जर मार्क पाहिजे असतील आणि परफेक्शन पाहिजे असेल तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहायचंय. 100% तुम्हाला या लेक्चर मध्ये तुम्हाला न्यूलँड्स ऑक्टेव्ह नावाची कॉन्सेप्ट पुन्हा पुन्हा कुठं पाहायची गरज सुद्धा पडणार नाही. तर चला, टाइम न घालवता तुमच्या खास आणि इंटरेस्टिंग टॉपिकला काय करतो बेटा? आपण सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. बघा, आता जो टॉपिक बघणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. आता हे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह नेमकं काय आहे? आता या लॉ मध्ये जो ऑक्टेव्ह्ज, आता लक्ष द्या, ऑक्टा म्हणजे 8. ऑक्टा म्हणजे काय बेटा? 8. हा शब्द खूप महत्वाचा आहे. बघा, हा शब्द काय आहे? खूप महत्वाचा आहे. आता ऑक्टाच का महत्वाचा आहे तुम्हाला माहित आहे. जर आपले म्युझिकल नोट्स बघितले तुम्ही, नोट्स, त्याच्यामध्ये सा रे ग म प ध नी असे 7 सूर आहेत बेटा. आणि पुन्हा पुढचा जो सूर येणार आहे पुन्हा सा येणार आहे. म्हणजे पहिला आणि कोणता बेटा? 8वा. चेक करायचं. सा रे ग म प ध नी. आणि पुन्हा पहिला येतं 1 2 3 4 5 6 आणि इथं काय बेटा? 7. आणि पुन्हा नंतर येणार काय बेटा? 6. म्हणजे कोण आहे बेटा? 8. आता मला सांगा, हा 6 आणि शेवटचा 8वा 6, ह्या दोघांमध्ये साम्य असेल का नाही? आणि मग हेच तर आहे ना बेटा तुमचा कोण? न्यूलँड्स ऑक्टेव्ह. पहिला आणि 8वा जो सूर आहे ते दोघ जण कसे येतं? त्यांचे प्रॉपर्टीज, त्यांचे गुणधर्म ते कसे असणार आहेत? सारखे असणार आहेत. त्यालाच म्हणायचं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. तुम्ही म्हणता असं कसं सर? अहो, न्यूलँड्सनं स्टडी काय केलंय लक्षात येतंय का तुमच्या? न्यूलँड्सनं काय केलं राजा? लक्षात घे. मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्याच्या असं लक्षात आलं, पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे येतं? सेम आहेत. मग ते कसं स्टडी केलं? तर त्याच्या भाषेमध्ये केलं. डू रे मी फा सो ला टी. पुन्हा डू येणार इथं. बघा, हा 1 2 3 4 5 6 7. पुन्हा डू काय येणार बेटा? पुढे 8वा. येते लक्षात? मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्याच्या असं लक्षात आलं, पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म काय आहेत? सेम आहेत. ओके, जर पाहायचं असेल तर चेक करू आपण बेटा. या ठिकाणी समजा आपल्याकडे या ठिकाणी कोणी लिथियम आहे. लिथियमला 1 नंबर दिला बेटा. त्याच्यानंतर बेरिलियमला 2 नंबर दिला. बोरॉनला किती दिला? 3 नंबर दिला. त्याच्यानंतर कार्बनला किती नंबर दिला? 4 नंबर दिला. नायट्रोजनला काय दिला? 5 नंबर दिला. आणि तुमच्या ऑक्सिजनला दिला 6 नंबर. आता त्याच्यानंतर कोण आहे बेटा? फ्लोरीनला दिला 7 नंबर. आणि 8वा नंबर आहे बेटा कोण? सोडियम. हे तुमच्या लक्षात आहे. आता पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. कस काय बरं? लक्षात घ्या कसे सेम असणार आहेत. कारण हे फर्स्ट ग्रुपमध्ये आहेत. कोणत्या ग्रुपमध्ये बेटा? फर्स्ट ग्रुपमध्ये आहेत.
कोणत्या ग्रुपमध्ये? तर फर्स्ट ग्रुपमध्ये आहेत. आणि एका ग्रुपमध्ये असलेल्या एलिमेंटचे गुणधर्म आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात? जवळपास सेम असतात. हे पहिलं कॉन्सेप्ट सांगतं, तेच आहे आपला स्टेटमेंट. चेक करा. व्हेन एलिमेंट आर अरेंज्ड, बघा, व्हेन एलिमेंट आर अरेंज्ड increasing order of their atomic masses. Okay, when element are arranged in the increasing order of their atomic masses, every eighth element has a similar property to the first, just like notes in an octaves. Just like notes, do, re, mi, fa, so, la, ti, do. पहिला डू आणि शेवटचा डू, आठवा आणि पहिला. सा रे गा मा पा धा नी सा, पहिला आणि आठवा गुणधर्म सेम. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल घेतलं, लिथियमला 1 नंबर दिला, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. लिथियम आणि सोडियम एकाच ग्रुपमध्ये येतात. बरं, इथून घ्या, याला 1 नंबर द्या बेटा. 1, 2, 3, 4, 5, 6. त्याच्यानंतर काय बेटा? 7. आणि इथं काय बेटा? 8. त्याच्यानंतर हा पोटॅशियम पण त्याच ग्रुपमध्ये येतो, फर्स्ट ग्रुपमध्ये. तिघांच्या प्रॉपर्टी कशा येतात? सेम. पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे येतात? सेम आहेत. त्यालाच म्हणायचं बेटा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. काही दुसरं तिसरं नाही. मराठीमध्ये सांगतो, न्यूलँड्सनं काय केलं? मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता त्यांच्या लक्षात असं आलं, पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म काय आहेत? सेम आहेत. त्यालाच म्हणायचं न्यूलँड्स ऑक्टेव ऑफ. काय बेटा? न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. ओके, आता लक्षात घ्या, इथं जर पहा, इथं एवढे हीच कॉन्सेप्ट काय आपल्यासाठी महत्वाची आहे. ही कॉन्सेप्ट सर्वात काय आहे? महत्वाची आहे. आता की पॉइंट वगैरे सांगणं सोडून द्या, हे कधी परीक्षेला विचारलं नाही. प्रपोज्ड बाय जॉन अलेक्झांडर, काय घेणं नाही. कधी याला काय केलंय? रिसर्च केलंय, काही घेणं देणं नाही. ओके, आता हे स्टेटमेंट विचारतात आणि त्याचं एक्सप्लेनेशन विचारतात. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे बेटा, इथं काय होत असतं. आता इथं लक्षात घ्या. आता हे झालं, तुम्हाला दुसरे पण कळाले पाहिजेत ना, दुसरे पण कळाले पाहिजेत ना. आता मी काय केलं, इथं फ्लोरीनला 1 नंबर दिला. 1, 2, 3, 4, त्याच्यानंतर 5, 6, त्याच्यानंतर काय बेटा 7. आणि बघा क्लोरीन काय आहे? 8. आता हे 17वा ग्रुप आहे बेटा. कितीवा? 17वा ग्रुप. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, त्यांचे गुणधर्म जवळपास काय आहेत? सेमच आहेत. म्हणजे पहिला आणि 8वा मूलद्रव्याचे गुणधर्म काय आहेत? सेम आहेत. परंतु हा जो रूल आहे बेटा, हा रूल फक्त आणि फक्त काही एलिमेंट सोबत पर्यंतच लागू होतो. म्हणून आपल्याला काय पाहावं लागणार आहे? ड्रॉबॅक्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. काय पाहायचं तर? ड्रॉबॅक्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. ते पण 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारतात. बेटा याचा पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच आपल्याला नेक्स्ट पॉइंट कडे वळायचंय. घेतला बेटा? ओके, बघा कॉन्सेप्ट काय आहे याच्यामध्ये. याचे काय आहे तर ड्रॉबॅक्स आहेत. ड्रॉबॅक्स म्हणजे काय बेटा? लिमिटेशन. काय आहे? लिमिटेशन. लिमिटेशन म्हणजे कळते ना, तिथपर्यंत त्याची काय आहे? लिमिट आहे. मग लिमिटेशन काय? ड्रॉबॅक्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव मध्ये लिमिटेशन काय असणार आहे तर चेक करा. जशाला तसा काय दिसायला तुम्हाला पिरियोडिक टेबल दिसायला. आता या पिरियोडिक टेबल मध्ये लिमिटेशन काय आहेत? आतापर्यंत पाहिलं होतं, पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म काय आहेत? सेम आहेत. मग आता लक्षात घ्या, असं काय झालं याच्यामध्ये? ड्रॉबॅक्स आहेत. पहिला ड्रॉबॅक आहे बेटा 1 नंबरचा, चेक करा. अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. आतापर्यंत आपण हा रूल पाहिला होता, याच्यामध्ये मूलद्रव्याच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता असं लक्षात आलं. पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म काय आहेत? सेम आहेत. परंतु हे फक्त कुठपर्यंत आहे बेटा? या कॅल्शियम पर्यंतच लागू होतं. कॅल्शियमच्या नंतर हे लागू होत नाही. बघा चेक करून, इथं बघा हा 1 नंबर दिला, हा 2 दिला, हा 3 दिला, हा 4, 5. त्याच्यानंतर इथं काय बेटा? 6, त्याच्यानंतर 7 आणि 8. आता कॅल्शियम हा जो काय आहे मूलद्रव्य आहे, हा कितव्या ग्रुपमध्ये बेटा? दुसऱ्या.
आणि हा आहे बेटा 12व्या ग्रुपमध्ये. कितव्या आहे? 12व्या. दोघांचे गुणधर्म मॅचच होत नाहीत, म्हणजे फक्त आणि फक्त हा लॉ जो आहे बेटा, हा लॉ तुमचा कॅल्शियम पर्यंतच लागू होतो. कॅल्शियमच्या समोर हा लॉ लागू शकत नाही. अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. कुठपर्यंत? कॅल्शियम पर्यंत ही त्याची काय आहे बेटा? लिमिट आहे. काय आहे? लिमिट आहे. डोक्यात ठेवा. हे पहिलं ऍप्लिकेशन एवढंच लिहायचं, यालाच अर्धा मार्क असतो. ओके. त्याच्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट, दुसरं लिमिटेशन काय? 2 एलिमेंट्स इन 1 बॉक्स. बघा, चेक करा आता बेटा. आता मला सांगा, ही आहे तुमची आवर्त सारणी आणि या आवर्त सारणीमध्ये 2 एलिमेंट एका बॉक्स मध्ये द्यायची काहीच गरज नव्हती. इथं लक्षात घ्या, कोबाल्ट आणि निकेल एकाच ग्रुपमध्ये येतं आणि या ठिकाणी सेरियम आणि लॅन्थॅनियम एकाच ग्रुपमध्ये येतं. हे त्याचा काय आहे? ड्रॉबॅक आहे. ह्या दोघांच्या प्रॉपर्टी तर डिफरंट असतील, याच्या प्रॉपर्टी पण डिफरंट असतील. त्यांना एकाच ठिकाणी काय केलंय? एकाच ग्रुपमध्ये ठेवलंय आणि एकाच ठिकाणी ठेवलंय. हे त्याचा बघा, याचा ॲटॉमिक नंबर 27, याचा 28 आहे, याचा 58, याचा काय आहे? 57 आहे. हे दोघं जण एकाच ग्रुपमध्ये ठेवले तर हे काय आहे बेटा? त्याचं दुसरा ड्रॉबॅक आहे, दुसरं लिमिटेशन आहे बेटा. हे काय आहे? दुसरं लिमिटेशन. कोबाल्ट, निकेल, सेरियम आणि लॅन्थॅनियम हे दोघं जण कशामध्ये आले बेटा? एकाच ग्रुपमध्ये येतं. हे दुसरं लिमिटेशन आहे बेटा. त्याचं काय आहे? दुसरं लिमिटेशन. त्याचं एक्झाम्पल लिहायला विसरायचं नाही. ओके. त्याच्यानंतर तिसरं लिमिटेशन काय आहे? चेक करायचं. एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोड्स. बघा, असे काही एलिमेंट्स आहेत बेटा, त्यांच्या प्रॉपर्टी डिफरंट येतात, त्या एकाच नोड्स मध्ये आल्यात. जसं की पहिलं एक्झाम्पल डू नावाचं हे नोड्स आहे. याच्यामध्ये कोबाल्ट आणि निकेल या दोघांच्या प्रॉपर्टी कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत, पण ते एकाच याच्यात आले बेटा. त्याच्यानंतर चेक करा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे हॅलोजन. बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे 17व्या ग्रुपला बिलॉंग्स करतात. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि कोबाल्ट, निकेल हे वेगवेगळ्या ग्रुपला, म्हणजे हे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत बेटा. आणि फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन हे वेगळे येतं आणि पुन्हा हायड्रोजन वेगळं आहे. यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत बेटा, तरी पण एकाच नोड्स मध्ये आले तर हे त्याचं काय आहे? तिसरं लिमिटेशन आहे. त्याच्यानंतर बेटा इथं चेक करू शकता, इथं आहे ना बेटा फासोलाटी, ओ स फे ए. आता हे कितवा आहे बेटा माहितीये का? इथं जर पाहिलं तर हे आहे बेटा आपलं 16वा ग्रुप आहे बेटा. कितवा ग्रुप आहे? 16वा ग्रुप. याच्यामध्ये ओ स से टे ओ असा काय हा ग्रुप आहे. परंतु इथं जर पाहिलं तर फेरस हा ट्रान्झिशन एलिमेंट आहे. कसा आहे? ट्रान्झिशन एलिमेंट आहे. म्हणजेच लक्षात घ्या, डी ब्लॉक एलिमेंट आहे, हे आहेत पी ब्लॉक एलिमेंट. मग या दोघांच्या प्रॉपर्टी कशा येतात? डिफरंट आहेत बेटा. काय येतात? डिफरंट आहेत. त्या कारणामुळं इथं काय, यांचे जे प्रॉपर्टी डिफरंट प्रॉपर्टीचे एलिमेंट एकाच काय नोड्स मध्ये आणणं हे चुकीचं आहे. तिसरं लिमिटेशन आहे त्याचं. तिसरं लिमिटेशन आहे आणि त्यांनी सांगताना सांगितलंय की पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचे गुणधर्म कसे असणार आहेत? सेम असणार आहेत, पण हे शक्य होत नाही. त्याच्यानंतर नो प्रिव्हिजन फॉर न्यू एलिमेंट. आता त्यानं असं प्रिव्हिजन करून ठेवलं नाही की नवीन एलिमेंट आले, समजा असे रिकाम्या जागा सोडल्या नाही. नवीन जर एलिमेंट काय झाले, डिस्कवर झाले, तर त्या एलिमेंटला कुठं जागा ठेवता येतील अशा त्याच्यामध्ये काही जागा सुद्धा पाहायला भेटत नाहीत अख्ख्या याच्या पिरियोडिक टेबल मध्ये. ओके. त्याच्यानंतर तिसरी कॉन्सेप्ट आहे बेटा, लास्ट लिमिटेशन आहे, प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट डिड नॉट फिट. म्हणजे नवीन जर एलिमेंटचा शोध लागला तर या पिरियोडिक टेबल मध्ये त्यांना कुठेही स्थान नाही. असे पहिला, दुसरं, तिसरं आणि चौथं आणि इथं काय बेटा 5वं लिमिटेशन आहे. हे आहेत बेटा लिमिटेशन किंवा ड्रॉबॅक्स ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. तर बाळांनो, अशा पद्धतीनं हे झाला तुमचा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आणि त्याचे ड्रॉबॅक्स. ओके. तुम्ही माझ्यासोबत टाइम घालवल्यामुळे, तुमचा किमती टाइम घालवला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्स. काय बेटा? थँक्स. आणि चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही. आणि सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी ऑल नावाचे जे आयकॉन आहे त्याला काय करायचं? टॅप करायचं, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या भेटतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र.